वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार मराठवाड्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेला प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या तमाम वंचितांचं बहुजनांचं आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मला वाटतं फक्त 24 तासाच्या आत या ठिकाणी आज हजारो लाखोच्या संख्येने इथं जमलेला सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो 24 तासामध्ये फक्त 24 तासामध्ये हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला। ह्या 24 तासात हजारो लाखो लोकांना मैदानात आणणारे एकमेव नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या बीडच्या राजकारणात काल बीडमध्ये नरेंद्र मोदी आले, अंबाजोगाईमध्ये आले, बाळासाहेब आंबेडकरांनी अंबाजोगाईमध्ये सभा घेतली। त्या सभेचा धसका आणि त्याची भीती भारतीय जनता पार्टीला वाटली, याचा मला मनस्वी खूप आनंद झाला। भारतीय जनता पार्टीला समजलं आणि मी या बीडच्या लोकांना एक साधा प्रश्न करतो, अरे जेव्हा गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला, साध्या इंडिकाचा धक्का लागला आणि मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर तीनदा पडलं तरी टरबूज फुटलं नाही। ते म्हणतात की खूप नशीबवान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत। याच बीड जिल्ह्यातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना तेव्हा वेळ नव्हता गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यविधीला यायला, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ नव्हता, पण काल ते आले, चिक्कीताईच्या घोटाळ्यावर पांघरून टाकायला आले। मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे, साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। साहेब, या जिल्ह्यातल्या सामान्य लोक त्रस्त आहेत। बीड जिल्ह्यातल्या शेकडो गावांमध्ये साधं पिण्याचं पाणी नाहीये, माणसं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत। या भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंच्या सगळ्या चेल्यांना विचारा, 2019 मध्ये भाजपानं जाहीरनामा जो घोषित केला त्यामध्ये 12 तास पाणी देण्याचं वचन दिलं। आज शेकडो गावं दुष्काळग्रस्त आहेत। मला या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देण्याची इच्छा आहे की एकदा पंकुताईनं चिक्कीताईनं बोलता बोलता बोलल्या, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं बोलल्यापासून ते आता 6 महिन्यापूर्वी पंकजाताई म्हणतात मी राजकारणातून 2 महिन्याची रजा घेते, मला कंटाळा आला। 2019 ताई तुम्ही साधं मुख्यमंत्री मनातली घोषणा केली आणि तुमचं 5 वर्ष भारतीय जनता पार्टीनं शोषण केलं, तुम्हाला गुडघ्यावर टेकवायला मजबूर केलं, तुम्हाला राजकारणातून 2 महिन्याची रजा घेण्याची इच्छा व्यक्त करावी लागली। मी आपल्या उपस्थित जनतेला ही विनंती करतोय की यांच्याजवळ यांच्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटी रुपयाची जीएसटीनं कर्जमाफीची किंवा कर्ज थकबाकीची ऑर्डर पाठवली। आमच्या पंकुताई म्हटल्या माझ्याकडे पैसे नाही। धनंजय मुंडे ज्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये 35 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे धनंजय मुंडेवर, अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेचं घर आणि जमीन जप्त करण्याचे आदेश काढलेले आहेत। हे खरे चोर आहेत दोघं, आपण दोघं बहीण भाऊ, सगळा बीड जिल्हा मिळून खाऊ। यांच्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप। धनंजय मुंडेंना शरम वाटली पाहिजे। बर्दापूर मधला जगमित्र सहकारी साखर कारखाना 100 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप, अरे ते घोटाळ्याचा आरोप लावतो भाजपाचा किरीट सोमय्या, बर्दापूर मध्ये ठाण मांडून बसतो, धनुभाऊची दुसरी मुलं बाहेर काढतो, धनुभाऊला सुद्धा गुडघ्यावर टेकायला मजबूर भारतीय जनता पार्टीनं केलेला हे मनानं गेलेले नाहीत। मी आपल्या उपस्थित सर्व लोकांना विनंती करेल, बीड जिल्ह्यातल्या लोकांनी याच बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भवन आणि त्यांचं ऑफिस हे तोडफोड या लोकांनी केलं की नाही? या जिल्ह्यातल्या आमदार खासदारांची घरं फोडली का नाही?
अरे जर या जिल्ह्यातली जनता राष्ट्रवादीच्या आणि इथल्या तमाम भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर इतकी चिडलेली आहे, त्या जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की आता दगड मारू नका. येणाऱ्या 13 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा, म्हणजे यांचा गळा दाबल्यासारखा आहे. येणाऱ्या 13 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा. आमचा एक शायर म्हणतो की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ये भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो. या व्यवस्थेला, ज्या व्यवस्थेनं तुम्हाला आदिवासी केलं, मागासवर्गीय केलं, बेरोजगार केलं, गरीब केलं, उद्ध्वस्त केलं, बेचिराग केलं, त्या व्यवस्थेला संपवायचं असेल तर एकच नेता आणि सेनापती मैदानात आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. ते तुमच्या माझ्या हक्क अधिकाराची लढाई लढत आहेत. बांधवांनो, बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आपण सर्वजण, बीडची जनता या जिल्ह्यातल्या कोणत्याही आमदार खासदाराला ऐकायला तयार नाही. गावागावामध्ये त्यांच्यावर बहिष्कार आहे. या जिल्ह्यामध्ये 3.5-4 लाख फुले शाहू आंबेडकरांना मानणारा मतदार आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मतदार आहे. मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की आपण 13 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा. वंचित बहुजन आघाडीचा मराठवाड्यातला खासदार, बीड मधून वंचित बहुजन आघाडीचा खासदार अशोक हिंगे पाटलांच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीने आपला पक्ष लढतोय. मी एवढी आपल्या सर्वांना विनंती करेल की या दोन्ही भावा बहिणींच्या काही भानगडीत पडू नका. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो, एवढंच या दोघा भावा बहिणीचं राजकारण आहे. आणि या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण हा त्यांचाच पेरलेला माणूस आहे. जिधर वडा उधर खडा, जसा आपल्याकडे रामदास आठवले असतो, जिधर वडा उधर खडा, तसा हा राष्ट्रवादीतला रामदास आहे. बजरंग बाप्पा आणि त्याच्या चेल्यांना मला एवढंच सांगायचंय, गल्ली बोळात भांडणं लागल्यास काही काही कुत्रे ढुंगणात शेपूट घालून भुकतात. बघितले? ढुंगणात शेपूट घालून भुकणारं कुत्र पुढच्या कुत्र्याला एवढंच सांगतं, मी टाइमपास म्हणून भुकतोय, मला काही भांडण करायचं. हे टाइमपास म्हणून उभं आहे. भारतीय जनता पार्टीला बीड जिल्ह्याच्या मातीत जर कोण गाडू शकतं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी. म्हणून कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण सर्वांना विनंती करतो कि आहों से पत्थर पिघलेंगे, इस धोखे में मत रहना. आहों से पत्थर पिघलेंगे, इस धोखे में मत रहना. और कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा, इस धोखे में मत रहना. इस देश के जर्रे जर्रे पर तुम्हारा हक है यारो, मगर कोई बुला बुला के देगा, इस धोखे में मत रहना. आपले स्वतःचे हक्क आणि अधिकार आपण हिसकावून घेऊया आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूया. 13 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबण्याचं साहेबांना वचन द्या, दोन्ही हात वरी करून वचन द्या. आणि 3 दिवस बीड जिल्ह्यातल्या घराघरामध्ये पोहोचण्याचं साहेबांना वचन द्या. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.